हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज छान एक रेसिपी घेऊन येत आहे. त्याचं नाव आहे फणसची भाजी. ही जास्त फणस उन्हाळ्यात निघतो. आता उन्हाळ्याचं सीझन लागलेलं आहे, तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. मी यासाठी घेतलेला आहे एक कांदा, लसूण, चणा डाळ, कलमी, धने, टोमॅटो हे सगळा मसाला एकत्र करून घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी असं भाजून घेत आहे. थोडं खोबरं बघू शकता, मसाल्याचा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. नंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता याला थंड व्हायला सोडून देऊया. नंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. छान असं बारीक करावं. बघ किती छान असा बारीक झालेला आहे मसाला. इथे मी मसाला आपला बारीक झालेला आहे. नंतर इथे मी फणस कुकरमध्ये उकळून घेतलं होतं. बघू शकता, खूप असं छान आपलं फणस उकडलं गेलेलं आहे. आता आपण इथे कढईमध्ये तेल टाकून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी इथे मोहरी, जिरं आणि जो आपला मसाला होता बारीक केलेला तो टाकून घेतलेला आहे. मसाला छान असं परत करत राहायचं. त्याला जर एकजीव करत राहिला तो जळणार नाही. त्यामुळे त्याला परत करत राहायचं. बघू शकता, जोपर्यंत मसाल्याला लाल कलरचा रंग येत नाही तोपर्यंत आपला मसाला होणार नाही. बघू शकता, इथे मी मसाला परत करून घेतला आहे. त्याला बघू शकता थोडा लाल कलर येत आहे. बघा, आपला मसाला इथे झालेला आहे. त्यामध्ये आपण इथे आता सगळे मसाले टाकणार आहे. तिखट, मीठ, हळद, धण्याचा भुरका आणि तुमच्याजवळ जर कोणता मसाला असेल तर तुम्ही ते पण त्यामध्ये टाकू शकता. बघा, मी माझ्याकडे जेवढे मसाले होते मी तेवढे टाकलेले आहे. माझी भाजी छान आणि सोप्या पद्धतीने मी केलं आहे. असेल तर टाका मसाला, नसेल तर नका टाका. बघू शकता, आम्ही थोडं पाणी टाकलं आहे, त्यामुळे आपला मसाला जळणार नाही. बघा, इथे किती छान तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये फणसच्या फोडी टाकून देऊया आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून देऊया. छान असे 10 ते 15 मिनटं गॅस म्हणजे कमी याच्यावर उकळीला ठेवून देऊया. 10 मिनटं झाले की आपण झाकण काढून बघू शकता, इथे किती छान अशी भाजी झालेली आहे. खूप सुगंध सुटलेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. ओके, बाय.